तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. सटाण्यात राष्ट्रीय महामार्ग की खड्ड्यांचा मार्ग. नागरिकांचा संताप शिगेला गेलाय. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आता भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग पुन्हा आता सटाणे शहरासाठी डोकेदुखी ठरला. विकासाच्या गप्पा सटाणा शहरात होत आहेत, विकासाच्या गप्पा तालुक्यात होत आहेत, पण प्रत्यक्षात नागरिकांना खड्ड्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी, अतिक्रमण हटवण्यासाठी आणि कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी अनेक आंदोलने, उपोषणे आणि निवेदनं झाली. प्रत्येक वेळी आश्वासनं मिळाली, पण प्रत्यक्षात प्रश्न कायमच राहिलाय. काही महिन्यापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्ड्यावरील डांबर टाकून लेप लावला, खड्डे बुजवले, रस्ता गुळगुळीत केला आणि हे काम टिकाऊ असल्याचं सांगण्यातही आलं. पण मात्र पहिल्याच पावसात तो दावा पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेला. आज सटाणा बस स्थानकापासून तर जिजामाता उद्यानापर्यंत सटाणा शहरातल्या ह्या महामार्गावर शेकडो खड्डे पडले. मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचतंय, त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागतायत. किरकोळ अपघातांची मालिका सुरू झाली आहे. दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि व्यापारी या मार्गावरून प्रवास करतायत. मात्र त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी आता कुणाची आहे, हा प्रश्न सटाणेकर विचारतायत. नागरिकांचा आरोप आहे की आंदोलनं झाली की आश्वासनं दिली जातात, अधिकारी येतात, पाहणी होते, फोटो काढले जातात आणि नंतर सर्व काही जैसे ते होते. विकासाच्या घोषणाही होतात, पण रस्त्यावर उतरलं की वास्तव खड्ड्याच्या रूपानं डोळ्यासमोर उभं राहतं. आज सटाणा शहरातील नागरिकांचा संताप उफाळून आलाय. प्रशासन, शासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीनं कायमस्वरूपीची उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. अन्यथा नागरिक जन आंदोलनाच्या तयारीत आहेत. आता प्रश्न फक्त रस्त्याचा नाहीये, प्रश्न आहे नागरिकांच्या सुरक्षतेचा. एक मोठा अपघात झाल्यानंतर यंत्रणेला जाग येणार आहे का, की त्याआधी जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या मार्गाकडे गंभीर लक्ष देऊन या महामार्गाचे काम पूर्ण करून घेणार आहे, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग जो सटाणा शहरातून जातो, ह्या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आता काय निर्णय घेतले जातात याकडे सटाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्याचं व राज्याचं लक्ष लागलंय. सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग, हा महामार्ग सटाणा शहरामध्ये अत्यंत डोकेदुखी ठरलेला आहे. या रस्त्यासाठी अनेक राजकीय लोक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, सटाणा शहरातील नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली, परंतु ह्या रस्त्याकडे प्रशासनानं वारंवार दुर्लक्ष केलं. मागे झालेल्या एका आंदोलनानंतर ह्या रस्त्यावर डांबराचा लेप टाकण्यात आला होता, परंतु ते काम इतकं कमकुवत निघालं की पहिल्याच पावसामध्ये आपण बघू शकतो साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या या टाकलेल्या डांबराच्या लेपानंतर कसे खड्डे पडलेत, वाहनांची कशी या ठिकाणी वाहन चालकांना वाहनं चालवताना कशी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी बस येते आहे, किती मोठ्या खड्ड्यांमध्ये ती बस आदळली जाते आपण बघू शकतो. अशा पद्धतीने नागरिकांना प्रवास करावा लागत आहे या खड्ड्यांमधून. परंतु या रस्त्याच्या खड्ड्यांकडे आणि या रस्त्याच्या कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मात्र शासनाकडे आणि प्रशासनाकडे वेळ नाहीये. याचा योग्य तो पाठपुरावा होत नसल्यामुळे हा प्रश्न वारंवार सटाणे शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. आता सटाणे शहरातल्या नागरिकांची हीच मागणी आहे की या रस्त्याचा कायमस्वरूपी उपाय व्हावा आणि खड्डेमुक्त आणि चिखलमुक्त हा रस्ता
झाला पाहिजे ही सटाणेकरांची मागणी आहे. प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, मी भैयासाहेब माळी, सटाणा.